वस्तुचित्र इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठीचा हा पहिला पेपर असतो. तर यासाठी साधारण आपल्याला 3 तासाचा वेळ भेटतो. आणि इथे सांगितल्याप्रमाणे वस्तुचित्र व स्थिरचित्र हे 2 विषय वर पाहता एकच विषय आहेत असे वाटत असले तरी या 2 विषयांमधील फरक पुढील प्रमाणे. याआधी तुम्ही जर एलिमेंटरी ही परीक्षा दिली असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की जेव्हा ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या पेपरच्या वेळेस टेबलवरती फक्त एका टेबलवर एक कापड अंथरून त्याच्यावर काही वस्तू ठेवल्या जातात आणि त्याचे आपल्याला रेखाटन करायचे असते, त्याला वस्तुचित्र असे म्हणतात. पण मात्र आता इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी आपल्याला स्थिरचित्र हे काढायचं असतं. पण या दोघांमध्ये काय फरक आहे तर हे नक्की आता आपण इथे पाहूया. वस्तुचित्राचे रेखाटन व रंगकाम हुबेहूब करावे लागते. त्यांच्या मांडणीमध्ये तसेच रंगसंगतीमध्ये बदल करता येत नाही. पण मात्र स्थिरचित्रामध्ये स्थिरचित्र काढताना त्याचे मनाला जाणवेल असे रेखाटन करता येते. वस्तूच्या मांडणीमध्ये व रंगसंगतीमध्ये तसेच ड्रेपरीच्या रंगसंगतीमध्येही थोडाफार बदल करता येतो. म्हणजेच त्यांनी टेबलवर ठेवलेल्या वस्तूंच्या मागे जर त्यांनी एखाद्या समजा केशरी रंगाची एखादी त्यांनी जर ड्रेपरी मागे टाकली असेल आणि तुम्हाला वाटलं की नाही मी काढलेल्या चित्राला हे व्यवस्थित दिसणार नाही, तर तुम्ही त्याचा रंग बदलू शकता. किंवा तुम्ही वस्तूंचा जो खरा रंग आहे तर तो न देता दुसरा रंग तुमच्या मनाने देऊ शकता. आता वस्तुचित्रामध्ये वस्तूची संख्या कमी असते, त्यामुळे चित्राचा आकार मोठा घेता येतो. आता इथे वस्तुचित्र मध्ये कमीत कमी 2 किंवा 3 तरी वस्तू ठेवल्या जातात. पण स्थिरचित्र काढताना वस्तूंची संख्या ही जास्त असते, त्यामुळे त्यांच्या आकारामध्ये ना वस्तुचित्राच्या मानाने ते आकार खूप लहान काढावा लागतो. आता वस्तुचित्रामध्ये वस्तूच्या मागे कापडाची मांडणी ड्रेपरी केलेली नसते, परंतु ती वस्तूच्या तळाला असू शकते. पण इथे स्थिरचित्रामध्ये मात्र वस्तूच्या मागे व तळाला कापडाची मांडणी ड्रेपरी त्यांनी केलेली असते. त्यामुळे वस्तुचित्र आणि स्थिरचित्र यामधला हा फरक आहे. हा तुम्ही फरक व्यवस्थित समजून घ्या. आता अभ्यासक्रमामध्ये काय असतं नेमकं, त्यामध्ये काय असेल तर परीक्षार्थी समोर वेगवेगळ्या आकारमानाच्या किमान 4 ते 6 मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आकर्षक घटक वस्तूंची संचांची मांडणी करून त्या संचांची पार्श्वभूमी व पुरोभूमीसाठी वापरलेल्या रंगीत कापडांसह आपल्या मनाला जाणवेल ते चित्रण करणे. आता वस्तुसमूहामध्ये पाणी, फुले, फळे, फळभाज्या किंवा तत्सम नैसर्गिक घटकांचा समावेश असू शकतो. आता वस्तूंची सुसंगत मांडणी, परस्परांमधील प्रमाण, छायाभेद, पोतनिर्मिती आणि सृजनशीलतेला चित्रात महत्व. आता तुम्ही जर याआधी माझा एलिमेंटरी परीक्षेच्या वस्तुचित्राबद्दलचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की वस्तुचित्र काढताना त्या चित्रावर पडलेला छायाप्रकाश किंवा त्याची सावली ही व्यवस्थितपणे आपल्याला दाखवावी लागते. तर तसंच इथे आहे, आपल्याला सुद्धा ह्या वस्तूची मांडणी कशी आहे ते व्यवस्थित बघून त्याचा छायाभेद व पोतनिर्मिती व्यवस्थित करता आली पाहिजे. जलरंग, ऑइल पेस्टल्स, वॅक्स क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिल, विविध रंगातील शाई, परिसरातील उपलब्ध रंग म्हणजे तुम्हाला हव्या त्या कलर माध्यमाचा वापर करून तुम्ही ते चित्र रंगवू शकता. आता त्यामध्ये काही नैसर्गिक वस्तू, काही मानवनिर्मित वस्तूंचा समावेश असतो. आता इथे सांगितल्याप्रमाणे समअंगी व विषमांगी वस्तूंच्या रेखाटनाचा सराव. घरात असणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू समोर मांडून व आवश्यक तेथे मध्यरेषा अथवा रचना रेषा पेन्सिलने काढून त्याची रेखाटने करा. अशा प्रकारच्या रेखाटनाचे पुढे दिलेले नमुने अभ्यासा. आता या चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यांनी एक मध्यभागी एक उभी रेष काढलेली आहे आणि मग त्याचे रेखाटन केले. आता ही इथं छोटीशी बाटली बघा त्यांनी कशा पद्धतीने काढून दाखवली आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरातल्या वस्तू टेबलवर ठेवून त्यांचा सराव केला पाहिजे, त्यांचं रेखाटन केलं पाहिजे. त्या वेगवेगळ्या दिशेने कसे दिसतात, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे हे पाहून तुम्ही त्यांचा सराव नक्की करा. कारण जर तुम्ही असा सराव सुरुवातीला करत राहिला तर तुम्हाला परीक्षेच्या वेळी स्थिर चित्र काढताना जास्त वेळ लागणार नाही आणि तुमचं कमी वेळामध्ये चित्र काढून होईल. आता स्थिर चित्राच्या वस्तू समूहाची रेखाटने. तर अशा पद्धतीने ते टेबलवरती तुम्ही जेव्हा परीक्षा हॉलमध्ये जाता तेव्हा टेबलवर अशी मांडणी केलेली असते, त्याच्या मागे ही कापडाची ड्रेपरी टाकलेली असते, टेबलवर एक ड्रेपरी टाकलेली असते आणि त्याच्यावर अशा पद्धतीने वस्तूंची मांडणी केलेली असते व तुम्हाला बरोबर पेपरवर व्यवस्थित असं दिसेल असं त्या आकारामध्ये चित्र काढायचं असतं. आता विस्कळीत मांडणी आणि आच्छादित मांडणी. तर अशा पद्धतीने मांडणी न दाखवता टेबलवर आहे त्याच पद्धतीने त्यांची मांडणी दाखवायची असते. तर तुम्हाला काढताना चित्रामध्ये हे लक्षात ठेवायचं की त्यांनी टेबलवर जशी वस्तूंची मांडणी केली त्याच पद्धतीने तुम्ही चित्र काढायचे.
आता स्थिर चित्राच्या वस्तुसमूहाच्या सरावासाठी नमुने. आता बघा इथे त्यांनी दाखवलेलं आहे, हा जो पेपर आहे या पेपरवरती अशा पद्धतीने, आता हा जो तुम्ही पाहता तर हा साधारण एक उजव्या बाजूने बघितल्यावरती अशा पद्धतीने दिसतं. तर हे एखादं बॉक्स किंवा काही ठेवलं जातो त्याच्यावरती ही वस्तू ठेवली जाते. मग तुम्हाला अशाच पद्धतीने त्याचं रेखाटन करायचं असतं. मग वस्तू ही जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही. आता या चित्रावरून तुम्हाला कल्पना येईल की वस्तुचित्रात व स्थिर चित्रात वस्तूंच्या सावलीमुळे चित्र किती उठावदार दिसते. तर वस्तुचित्रामध्ये आणि स्थिर चित्रामध्ये आपल्याला प्रकाश आणि त्याची सावली ह्या दोन्ही गोष्टी दाखवायच्या असतात. तर इथे सुद्धा आपल्याला तसंच असतं. आता इथे बघा हा जो दाखवलेला आहे ह्याची सावली ह्या बॉक्सवर पडलेली, त्यांनी कशा पद्धतीने ही दाखवली तर ती किती सुंदर दिसते. त्यामुळे या चित्राला एक उठावदारपणा येतो आणि चित्रही खूप छान दिसतं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या की बघा इथे कापडाला पडलेल्या घुड्या सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत, अशा घुड्या दाखवायच्या. इथे सुद्धा वरती कापडाला पडलेल्या घुड्या, तर इथे जेव्हा घुड्या पडल्या तिथं डार्क करायचं, जिथे लाईट पडली तिथे फेंट करायचं, तिथे हायलाईट असं दाखवायचं, प्रकाश पडलाय, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपण हे चित्राचे काही नमुने त्यांनी इथे दाखवलेले ते पाहूयात, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने आपण रेखाटन केलं पाहिजे. घरी जेव्हा तुम्ही असता, जेव्हा तुम्ही चित्राचा सराव करता स्टील लाईफचा, तर तेव्हा तुम्ही शक्यतो मागे एका टेबलवर टेबलावर ड्रेपरी टाकून जर अशी तुम्ही सराव केला तर तुम्हाला खूप सोपं जातं. मग रेखाटन व्यवस्थित वेळेचं नियोजन करून, व्यवस्थित रेखाटन करून, घरी रंगकाम करून त्याची प्रॅक्टिस करायची, ज्यामुळे तुम्हाला वेळेचं किती वेळामध्ये आपल्याला चित्र पूर्ण केलं पाहिजे याचा अंदाज येतो. कारण परीक्षेला वेळेचं बंधन असतं, तर ते लक्षात घेऊनच आपल्याला चित्र काढायचं असतं. आणि शक्यतो जर तुम्ही चित्र हे पेन्सिल कलर किंवा ऑइल पेस्टल कलर किंवा क्रेयॉन्स कलरनी रंगवलं तर त्याला वाळायला वेळ द्यावा लागत नाही. पण जेव्हा तुम्ही वॉटर कलर किंवा पोस्टर कलरचा वापर करता तेव्हा मात्र चित्र रंगवायला कमीत कमी 20 मिनिटाचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही चित्र रेखाटनाची वेळ ठरवून घ्या व्यवस्थित. आता स्थिर चित्राचे रंगकाम कशा पद्धतीने करायचे. सुट्ट्या वस्तूंच्या रंगकामाचा सराव. आता त्यामध्ये रंगकामाचा सराव करताना सुरुवातीलाच वस्तुसमूहाचे रंगकाम न करता सुट्ट्या वस्तू समोर मांडून त्यांचे सुट्टे सुट्टे रंगकाम करायचे. समोरील वस्तूवर एकाच बाजूने प्रकाश पडेल अशी व्यवस्था करा. म्हणजे यासाठी एका बाजूच्या खिडक्या व दिवे बंद करा, म्हणजे वस्तूवरील छायाछटा नीटपणे दिसून येतील. आता वस्तूवर, आता तुम्ही जर एक्झाम हॉलमध्ये गेलात तर जर एक्झाम हॉलच्या एका दिशेला खिडकी आणि एका दिशेला दरवाजा असेल तर तुम्ही दरवाजा बंद केल्यानंतर खिडकीतून येणारा प्रकाश त्या वस्तूंवर पडतो, तर तुम्ही त्याच बाजूने वस्तूवर पडलेला प्रकाश दाखवायचा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वस्तूवरचं रंग देताना त्याला कुठल्या बाजूने प्रकाश द्यायचा आणि कुठल्या बाजूने त्याच्यावरती सावली दाखवायची हे कळतं. तर त्यांनी इथे सांगितलेल्या मुद्द्यानुसार आपण त्यांची रंगकामाबद्दलचा सराव केला पाहिजे. रंगकाम कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, रंगकाम केल्यानंतर त्याला फिनिशिंग हे सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात. स्थिर चित्राच्या रंगकामाचे विविध प्रकार. आता ऑइल पेस्टल्स अथवा वॅक्स क्रेयॉन्स, दोन नंबर म्हणजे पारदर्शक रंग म्हणजे ट्यूब अथवा वड्याच्या पेटीतील रंग. नंतर अपारदर्शक रंग म्हणजे पोस्टर कलर आणि रंगीत पेन्सिल. तर आता पेस्टलचे रंगकाम प्रथम फिक्क्या छटेने रंगकाम करावे. आता इथं तुम्ही जर पेस्टल कलरचा वापर करणार असाल चित्र रंगवण्यासाठी तर सुरुवातीला प्रथम फिक्क्या छटेने रंगकाम करावे, म्हणजे एकदम खूप असा लाईट जो रंग असतो त्याच्याने त्याचं काम करायचं. त्यानंतर गडद छटेने रंगकाम करावे, त्यानंतर गडद छटा त्यामध्ये द्यायची, त्यापेक्षा खूप डार्क असलेला कलर असतो तो तिथे द्यायचा. शेवटी पुन्हा फिक्की रंगछटा घेऊन दोन्ही छटा एकमेकात मिसळायच्या. त्यानंतर मध्यभागी परत फिक्की म्हणजे घेतलेला रंग तो इथे द्यायचा आणि ते दोन्ही कलर एकमेकांमध्ये व्यवस्थित मर्ज करायचे, म्हणजे ते एकमेकांमध्ये मिसळले गेले पाहिजे, कुठेही अशी रेष दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित तुम्ही एकमेकांमध्ये ते कलर मिक्स करायचे आहेत. पेस्टलच्या अधिक छटा असतील
व वस्तूवर फिकी, मध्यम व गडद अशा तिन्ही रंगछटा पेस्टिलने रंगवून रंगछटा अलगद एकमेकांमध्ये मिक्स करायच्या. त्यामुळे ते चित्र खूप उठावदार दिसतं. अशाच पद्धतीने आपल्याला पेन्सिल कलर असेल, पोस्टर कलर असेल किंवा वॉटर कलर असेल यांचा वापर करून आपल्याला रंगकाम करायचं. आता इथे बघा, त्यांनी पेन्सिल कलरने दाखवलंय, तर अशा पद्धतीने तुम्ही रंगीत पेन्सिलचा वापर करून रंगछटा देऊ शकता. आता स्थिर चित्राची पोत निर्मिती. इंटरमिजिएट परीक्षेत एलिमेंटरी ग्रेड परीक्षेपेक्षा वरच्या दर्जाचे काम अपेक्षित असते. पोत हा संकल्प चित्राच्या सौंदर्यात भर घालणारा आणखीन एक घटक आहे. आता इथे पहा, पुढील विविध प्रकारे केलेल्या पोत निर्मिती अभ्यासा व त्यांचा सराव करा. ब्रशने ठिपके देऊन केलेले रंगकाम. आता ब्रशने ठिपके देऊन केलेले रंगकाम. आता हे ठिपक्यांचं रंगकाम करताना सुद्धा आधी रंगाचे वेगवेगळे लाईट पासून डार्क शेड पर्यंत रंगांचे एक तयार करून घ्यायचे. त्यानंतर व्यवस्थितपणे डॉट देऊन ब्रशनी त्यांनी इथं पॉटला बघा कशा पद्धतीने रंगकाम केलंय, तर डॉट 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 देऊन असं रंगकाम करायचं. तर यालाच पोत निर्मिती असं म्हणतात. मग ड्राय ब्रशने केलेले रंगकाम. ब्रशला ओला न करता ब्रश फक्त व्यवस्थित त्याच्यावर कलर घेऊन अशा पद्धतीने केलेलं काम, किंवा ब्लेडच्या सहाय्याने केलेले रंगकाम, किंवा एखादा ब्लेड घेऊन त्याच्यावरती पोस्टर कलर घेऊन त्याच्यानी असे केलेले हे जे रंगकाम आहे याला पोत निर्मिती म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीचं काम, किंवा गोंडपाटाच्या तुकड्यांनी ठसे देऊन केलेले काम. आता तुम्ही जेव्हा शाळेत असाल तेव्हा तुम्हाला नक्कीच एक विषय माहित असेल की तुम्ही जेव्हा तुम्हाला पालेभाज्यांचं तुम्ही ठसे देऊन काम करायचे बघा, त्यामध्ये मग भेंडी असेल किंवा बटाटा असेल किंवा कांदा असेल, तर आपण जे त्याच्यानी ठसे देऊन जे काम करत होतो त्यालाच एक पोत निर्मिती असं म्हणतात. मग त्यामध्ये हे गोंडपाट आहे. गोंडपाट म्हणजे काय की जे पोतं असतं त्या पोत्याला व्यवस्थित असं रंगामध्ये बुडून त्याचे ह्याच्यावरती ठसे देऊन काम करणं, तर यालाच पोत निर्मिती म्हणतात. तर आता स्थिरचित्र कसे काढाल, तर स्थिरचित्र आयत काढणे. दिलेल्या ड्रॉइंग पेपरच्या चारही कडांपासून साधारे 2 सेंटीमीटर अंतरावर केवळ हातानेच रेषा काढून एक आयत काढणे. आयत काढणे म्हणजे हा जो तुम्हाला दिलेला जो ड्रॉइंग पेपर असतो त्याला 2 सेंटीमीटर अंतर सोडून त्यांनी ही जी अजून एक चौकोन काढलाय तर तो तुम्ही स्वतःच्या हाताने काढायचा आहे. तर तो काढताना पट्टीचा वापर करायचा नाही. मांडणी निश्चित करणे. समोर ठेवलेल्या वस्तूची मांडणी नीट अभ्यासा. ती कशा पद्धतीने ठेवलेली आहे, त्याची लांबी रुंदी कशी आहे, उंची कशी आहे याचा अभ्यास करा. तुम्हाला जर वाटलं की बाबा हे चित्र आडवं बसणार नाही, त्यांनी ठेवलेली वस्तू या उभ्या आहेत, मग ती चित्राला माझ्या ड्रॉइंग पेपरवरती त्या उभ्या खूप छान दिसल्या, तर तुम्ही उभी मांडणी सुद्धा करू शकता. आता वस्तूच्या जागा निश्चित करणे. आता जेव्हा तुम्ही पेपर हातात घेता तेव्हा ती वस्तूची मांडणी कशी केली, तर ती अशा पद्धतीने चौकोन काढून तुम्ही एक कच्चं त्याचं काम करू शकता. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला ही वस्तू इथे इथे दाखवायची. मग अशा पद्धतीने त्याची एक जागा किंवा त्याची मांडणी तुम्ही करून ती निश्चित करायची आणि त्यानंतर त्याच्यावरती काम सुरू करायचं. आता फिके रेखाटन. सुरुवातीला असे कच्चे काम केल्यानंतर, सुरुवातीला या पद्धतीचं कच्चं काम केल्यानंतर तुम्ही फिक्क काम, त्यानंतर फिक्के रेखाटन करायचे. फिक्के रेखाटन म्हणजे काय की तुम्ही जर चित्रचं कच्चं काम केलं तर त्यानंतर अशा पद्धतीने फिक्या रंगाने किंवा पेन्सिल एकदम हलक्या हाताने वापरून अशा पद्धतीने त्याचं फिक्क रेखाटन करायचं. त्यामुळे काय होतं की तुम्हाला चित्र काढायला खूप सोपं जातं लवकर, आणि एखादी जर रेषा चुकली किंवा काय झालं तर ते खोडताना सुद्धा खूप सोपं जातं. त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की माझं आता रेखाटन खूप व्यवस्थितपणे झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही ते परत पेन्सिलनी अंतिम रेखाटन करून त्याला डार्क करू शकता. आता परीक्षेतील रेखाटनाच्या व रंगकामाच्या वेळेची विभागणी. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्थिर चित्राच्या परीक्षेत रेखाटनाच्या व रंगकामाच्या वेळेची विभागणी सर्वसाधारणपणे कशी करावी. तर आपल्याला इंटरमिजिएट परीक्षेसाठी स्थिर चित्रासाठी आपल्याला एकंदर 3 तासाचा वेळ भेटतो. तर त्यामध्ये फिक्के रेखाटन व अंतिम रेखाटन, तर याला आपल्याला 30 मिनिटे द्यावी लागतात, म्हणजे अर्धा तास आपल्याला त्याला द्यावा लागतो. त्यानंतर रंगकाम. मग आता तुम्ही रंगकाम कोणत्या पद्धतीचं करणार किंवा त्यामध्ये तुम्ही काय पोत निर्मिती करणार आहात का, तुम्ही कोणत्या माध्यमाचा वापर करणार आहे याचा विचार करून तुम्ही 2 तास त्या रंगकामासाठी द्यायची. त्यानंतर फिनिशिंग टचेस व सुकण्यासाठीचा वेळ. मी तुम्हाला याआधी सांगितल्याप्रमाणे की जर तुम्ही वॉटर कलर, पोस्टर कलरचा वापर करणार असाल तर तुम्ही निदान अर्धा तास तरी वेळ ते चित्र सुकण्यासाठी द्यायचं आहे. मग वेळेचं बंधन असल्यामुळे अशा पद्धतीने वेळेचं नियोजन करून तुम्ही ते चित्र काढलं पाहिजे. तर
तर आता इथे बघा त्यांनी एक आपल्याला सर्वसामान्य असा एक नमुना दिलाय की तुम्ही स्थिर चित्राचा पेपर हा कसा पद्धतीने येतो. तर त्यांनी दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा सूचना असतात, तर रेखाटनासाठी यांत्रिक साधनांचा उपयोग करू नये, म्हणजे पट्टीचा वापर करायचा नाही, लहान आकारातील चित्रे विचारात घेतले जाणार नाहीत, म्हणजे पेपरला अगदी साजेसे असे मोठ्या आकारामध्ये चित्रांचं रेखाटन करायचं आणि चित्र हे एका रेषेत दाखवायची नाही. त्यांनी केलेल्या मांडणीप्रमाणे चित्रांचं रेखाटन करायचं. वस्तूसमूह आपल्या जागेवरून जसा दिसत आहे तसे त्याचे रेखाटन अपेक्षित आहे. तर या सगळ्यांना मार्क असतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच चित्र काढायचं. आता तुम्हाला देण्यात आलेला उत्तरपत्रिकेचा कागद गरजेनुसार उभा किंवा आडवा धरून तुम्ही सर्व बाजूनी 2 सेंटीमीटर जागा सोडून हातानेच एक आयत काढायचा आहे. तर यामध्ये पट्टीचा वापर अजिबात करायचा नाही. चित्राचं एखाद्या वस्तूचं रेखाटन करताना सुद्धा त्याच्या जेव्हा तुम्ही तो कच्चं रेखाटन करता तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या सर्व हातानीच रेषा काढून त्याचा हातानीच व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे. आणि रंगांचा वापर सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने इथे करायचा आहे. तुम्हाला जो वाटला तो तुम्ही रंग वापरू शकता. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दिलेल्या वस्तूचा रंग सुद्धा बदलू शकता, तुम्हाला ज्या हव्या त्या रंगामध्ये. आणि तुम्हाला जर त्यावर एखादं पोत निर्मिती करायची असेल तर तुम्ही पोत निर्मिती देखील करू शकता. तर एकंदरीत मी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवस्थित वेळेचं नियोजन करून लागणाऱ्या साहित्यांची यादी व्यवस्थित करून तुम्ही परीक्षेला गेल्यावर चित्राचे व्यवस्थित रेखाटन करा की जेणेकरून तुमचे कुठेही मार्क कटणार नाही. तर या गोष्टी सर्व लक्षात ठेवा सांगितलेल्या. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका की जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याचा उपयोग होईल. आणि यापुढे आता आपण स्मरणचित्राबद्दल, म्हणजे जर स्थिर चित्र हा पहिला पेपर असतो तर दुसरा पेपर हा स्मरणचित्राबद्दल असतो. तर आपण स्मरणचित्र या पेपरबद्दल अशीच एक माहिती घेऊया थोडक्यात, की जी तुम्हाला थोडीशी उपयोगाला पडेल. तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती थोडी जरी उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका.